मी संगल मिरकर आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आणि ना आज येणारे पोट दुखू राहिलं बरं का. सकाळपासून झोपलीच होती आणि आता दुपारी उठले बरं का. म्हटलं आता उठले तर पोट दुखतंय, पण काम करायसाठी उठायला लागतं कारण काम कोण करणार. तर आज साहेब आमचे गेले बरं का गावाला. तर ते गावाला गेले लग्नासाठी. तर म्हटलं चला आपण चहा करून पिऊ. तर मी दुपारची 2 वाजता चहा करून पिते. कोण पितं दुपारचं 2 वाजता चहा करून सांगा मला. एवढं भरवून आहे तरी पण मी चहा पिते, कारण मला ना कसं तरी म्हणजे पोट दुखत होतं. म्हटलं चला जाऊ द्या, आता जेवण नाही करायचं, डायरेक्ट आपण चहा पिऊ. तर मग मी ना आता जेवण जागेवर डायरेक्ट चहा पिते. त्याच्यात जराशी इलायची वगैरे टाकली आणि मग नंतर आहे ना चहा करता करता मला अचानक आठवले बरं का, साहेबांनी नाही का मेथीची भाजी सकाळी आणून दिली होती. तर मग ते मला सांगून गेलेले होते की मेथीची भाजी निसा म्हणून. तर लई महाग आहे म्हणे मेथीची भाजी. तर मला गावाकडे कशी मेथीची भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग मला अजून मेथीची भाजी पण निसायची ना. आता इथं बघा चहा किती मस्त खळखळ उकायला आहे ना. आता एका कपामध्ये ना चहा घेते बरं का. रोजच काय गडबड राहते. आज ना थोडी निवांत बसून चहा पिते जरा 5 मिनटं. साहेब नाही तर थोडा आराम बी झाला, पण आज संडेचा सगळा फंडे होऊन गेला कारण पोट बी दुखते आणि यांनी मला गोळ्या पण नाही आणून दिल्या. त्याच्यामुळं मग काय आता सगळं थोडंसं काम आवरलं. म्हटलं आता चला बघा भाजी पहिलाच सुकलेली आहे, पण आता नाव माझं येत की तू लवकर निसते नाही म्हणून. तर म्हटलं चला जाऊ ते आपलं नाव यायच्या आधी आपण भाजी निसून घेऊ. नंतर मग किचनमध्ये चालली होती, बाहेर पाहिलं भरपूर ऊन होतं. तर काम करायचं म्हटलं केस चांगली वरती बांधून घेतली पॅक आणि चाळण वगैरे घेतली. म्हटलं आता भाजी निसायला सुरुवात करा. तर बघा भाजी आता निसते पटपट. तर भाजीमध्ये ना कचराच भरपूर होता आणि भाजी थोडीच होती. तर म्हटलं जाऊ दे, नो प्रॉब्लेम. तर कचरा बघा किती आहे, हे बघा एवढा कचरा आहे एवढी भाजी. तर चला भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.